नमस्कार, आपण पाहता संघर्ष न्यूज चॅनल। आज आपण पनवेल या ठिकाणी पनवेल बस स्टँडच्या समोर आहेत। काही ओला उबेर ड्रायव्हरांनी आज स्ट्राईक केला आहे। त्यांच्या मागण्या नेमका काय आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। सर काय सांगता सर, काय मागण्या आहेत तुमच्या? आमची मागणी अशी आहे की सध्या ओला उबेर रेटने एकदम म्हणजे एकदम काहीतरी रेट देत आहे, त्याच्या वाढ हवे। आणि सध्या किती ओला उबेर किती रेट देतात तुम्हाला? आता तुम्ही मला सांगा, 8 रुपये आणि 7 रुपयाचा रेट जर देत आहे, कसा परवडणार? आणि टॅक्सीला किती सध्या? टॅक्सी ऑटो झाला याला किती? तिला 32च्या वरती आहे पर किलोमीटर? 32च्या वरती आहे। आणि आम्ही एसी मध्ये 8 रुपये किलोमीटरने जर आम्हाला जर हे करत असेल, ओला उबेर जर देत असेल, तर आम्ही आमचं घर कसं चालवायचं, कसे गाडीचे हप्ते भरायचे? साधारण वर्षाला किती खर्च आहे बरं टिपरमेंट गाड्याला? तर साधारण जरी डिझायर होंडाईची जरी घेतलात सिडान कार, तर तिला कमीत कमी 38,000 पर्यंत खर्च आहे। टॅक्स, इन्शुरन्स, सगळं फिटनेस पकडून, पासिंग पकडून एक साधारण 38,000 पर्यंत खर्च आहे। आणि बाकी मेंटेनन्स तर राहिला बाजूलाच, पण हे एवढं गाडीचा हर वर्षाला इन्शुरन्स काढावा लागतो, हर वर्षाला 2 वर्षानंतर पासिंग करावी लागते। टॅक्सीला कॅब परमिट मध्ये महाराष्ट्र शासनाने फक्त 8 वर्ष सवलत दिलेली आहे। गाडीची लाईफ 15 वर्षाची आहे। 8 वर्षात माणूस गाडी चालवणार का? 8 वर्ष चालवच्या नंतर तुम्हाला गाडी व्हाईट प्लेट होते, मग पुढचं काय करणार आम्ही? 5 वर्ष गाडीचं लोन भरतो, 3 वर्ष गाडी चालवायला भेटते, त्यात गव्हर्नमेंट एवढं टॅक्स घेतं, आम्ही काय काय भरणार? आणि जर कंपनीवाले मूव्ह, एव्हरेज आणि हे सगळे जिप्स वाले जर यांच्या स्वतःच्या गाड्या टाकतील आणि दुसरे जर त्यांच्या गाड्या भाड्याने घेतील, तर ज्यांनी स्वतःच्या गाड्या घेतली ते काय करणार? आता दुसरे जर शिप येते 900 रुपये 800 रुपये ही शिप चाललेली आहे, 1000 रुपयामध्ये नवीन वॅगनार भेटते। जे बाहेरून येतात, जे बाहेरून शिपवर गाड्या चालवतात, ते तिघ ड्रायव्हर एका गाडीवर चालवतात, मग 300 रुपये 200 रुपये शिप झाली। मग या काकांची जर आर्टिका आहे, त्या आर्टिकाचा EMI कसा भरणार? 22-23 हजार रुपये EMI बसतो। माझी स्वतःची औरा गाडी आहे, आता मला 27 तारखेला तिचा EMI आहे, 30 तारखेला तिचा EMI आहे, 27 तारखेला तिची पासिंग आहे। 4 दिवस झाले स्ट्राईक चालले, सकाळी माझी गाडी निघालेली कामाला, माझा भाऊ मला म्हणाला, दादा इथे आडवा आडवी चालले, प्रॉब्लेम चालले। मी आंघोळ न करता उभा राहिलेलो, का तर मुद्दाम या स्ट्राईक मुळे। आणि बघतोय सतत उबर जीपच्या गाड्या चालू आहेत, मग हे त्रास किती दिवस सहन होत राहणार? हा त्रास कधीपर्यंत हा त्रास चालणार? हे तुमचं आंदोलन किती दिवस चालणार? हे तर अजून माहितीच नाही, अजून निर्णय झाला नाहीये। सरकारने याची दखल घ्यावी की काहीतरी यात उपाय तोडगा निघेल, अदरवाईज आमचा प्राइस वाढतील, नाही तर आम्हाला सवलत भेटेल, किंवा दोन्ही पैकी एक गोष्ट, आमचे टॅक्सेस कमी होतील, आमचं इन्शुरन्स